कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक डॉक्टर इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकर याला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिलाय। कोरटकर याच्या विरोधात नागपूरमध्येही गुन्हा दाखल झालाय। कोरटकर याच्यापासून इतिहास अभ्यासक डॉक्टर इंद्रजित सावंत यांच्या जीवितास धोका आहे। कोरटकर याच्या विरोधात संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। अशा परिस्थितीत कोरटकर याला जामीन मिळू नये यासाठी पोलीस प्रशासनानं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावं या मागणीसाठी आज इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि शिवभक्तांनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। यावेळी पोलीस अधीक्षक पंडित यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। कोरटकर विरोधात रस्त्यावरची लढाई लढत राहणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी दिला। यामध्ये 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन कोरटकरना आहे। यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला सुद्धा आम्ही जाब विचारू म्हणून आंदोलन केलं। प्रशासनानं दडपशाहीनं धरपकड केली, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पण आमच्या भावना मुख्यमंत्र्यांच्यावर पोहोचल्याने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही हायकोर्टमध्ये या निकालाच्या विरुद्ध सरकार म्हणून हजर होतोय आणि हा जामीन रद्द करण्यासारखी आमची भूमिका आहे। आज जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित कोल्हापूरचे यांना आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या अंतरिम जामीन संपणार 11 तारखेला आपण कोर्टामध्ये ॲफिडेविट सादर करावं। प्रशांत कोरटकरमुळं शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार तो आहे आणि त्याच्यामुळं इंद्रजित सावंत इतिहासतज्ञ यांच्या जीविताला धोका आहे। त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशा पद्धतीचं म्हणणं सरकारनं स्ट्रॉंगपणे मांडावं अशी आम्ही भूमिका मांडलेली आहे। आता उद्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। न्यायव्यवस्था आम्हाला 100% न्याय देईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल जी असणारी भावना आहे ती या निकालातनं व्यक्त होईल। पण उद्या जर का प्रशांत कोरटकरला जामीन देण्याचा प्रयत्न केला तर आमची इंडिया आघाडीने शिवप्रेमींची रस्त्यावरची लढाई या प्रशांत कोरटकरच्या विरुद्ध सुरू राहणार। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर.के. पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, सतीशचंद्र कांबळे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्राध्यापक उदय नारकर, विशाल देवकुळे, संजय पटकारे, प्रवीण पाटील, शुभम शिरहट्टी, संपतराव चव्हाण, विनायक घोरपडे, संग्राम गायकवाड, अवधूत साळुखे, संदीप मोहिते, जॉकी मुल्ला, दिनेश साळुखे, युवराज उल्पे, दिलीप पवार, राजू यादव, गोविंद वाघमारे, टी.एस. पाटील, सुभाष गदलगे, महादेव कांबळे, आसिफ मुल्ला, राहुल कांबळे, राहुल पवार, अर्जुन संकपाळ, प्रज्वल गोडसे, हरी भोसले, संकेत खोत आदी उपस्थित होते।